भिंतीच्या पलीकडे भाग 1. माझे नाव पूर्वा. आजच माझे लग्न झाले. मी माझ्या बेडरूममध्ये झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्या डोळ्याच्या पापण्या काही केल्या मिटत नव्हत्या. सकाळपासूनचा सर्व सीन माझ्या डोळ्यासमोर झरझरत पुढे सरकत होता. अचानक माझी नजर बेडरूमच्या खिडकीकडे गेली. बेडरूमच्या बाजूला असलेल्या खिडकीतून मला कोणीतरी वाकून बघत होते. माझी बेडरूम आणि बाजूची खोली यांच्यामधल्या भिंतीत एक खिडकी होती. त्याला लाकडी दरवाजा होता. 2 झडपांच्या दरवाजाला मधून थोडीशी फट होती. या फटीतून कोणीतरी मला वाकून बघत होते. मी घाबरून बेडरूमचा दरवाजा उघडून बाहेर गॅलरीत आले. समोरच आमचे किचन आहे. मी सासूबाईंना हाक मारू लागले. त्यांनी मला ओ दिली नाही. मी किचनमध्ये पाहिले. तेथे सासूबाई नव्हत्या. मला वाटलं त्या त्यांच्या बेडरूममध्ये असतील, पण तेथेही त्या नव्हत्या. म्हणून मी वॉशरूमकडे जाऊन आले. तेथेही त्या दिसल्या नाहीत. शेवटी मी बाहेर हॉलमध्ये आले. तेथेही त्या नाहीत. हे बघून मी अजूनच घाबरले. कुठे गेल्या असतील सासूबाई मला एकटीला सोडून? आजच माझे लग्न झाले असले तरीही घरात माझी सासू आणि मी दोघेच होतो. लग्नाला मोजकीच माणसे आली होती. माझ्या बाबांना हे स्थळ आणि माझ्या नवऱ्याचा परेशचा स्वभाव खूप आवडला, म्हणून त्यांनी परेशच्या सर्व अटी मान्य केल्या. त्यामुळे माझे लग्न अगदी साध्या पद्धतीने केले गेले. माझी नणंद अनिशा व तिचा नवरा अनिकेत सुद्धा आला होता, पण ते दोघेही वस्तीला थांबले नाहीत. कामाला एक बाई होती. ती सुद्धा संध्याकाळी घरी जात असे. माझ्याशी लग्न करून परेशने मला 150 किमी एवढ्या दूर कोल्हापूरहून रत्नागिरीतल्या एका खेडेगावात आणले होते. पण त्याला त्याच रात्री परदेशी त्याच्या जॉबवर जायचे होते. माझी करवली सुद्धा माझ्यासोबत त्यांनी आणली नाही. सासूबाईंनी माझ्या बाबांना सांगितले की एवढ्या लांब तिला सोडायला पुन्हा कोण येणार? तुम्हीच केव्हातरी तुमच्या मुलीला भेटायला येत जा. परेश 6 महिन्याने जेव्हा परत येईल तेव्हा आपण लग्नाची मोठी पार्टी करू. त्यामुळे सर्व निघून गेल्यावर एवढ्या मोठ्या बंगल्यात माझी सासू आणि मी दोघीच होतो. या बंगल्यातील माझा पहिलाच दिवस. रात्रीचे 11 वाजत आणि आत माझी सासू सुद्धा गायब आहे. माझे अंग थरथरू लागले. तेवढ्यात घरातून एक काळे मांजर म्याव म्याव करत हॉलमध्ये आले आणि ते काळे कुट्ट मांजर जिन्यापाशी घुटमाळू लागले. मला आता खूपच भीती वाटू लागली आणि तेवढ्यात माळ्यावर खळखळकन काहीतरी पडले. मांजराने आपले अंग शहारले आणि ते धावत जिन्यावरून वरती गेले. आता मला जास्तच भीती वाटू लागली. बाहेर मोत्या कुत्रा जोरजोराने भुंकत होता. मी दरवाजाकडे पाहिले. दाराला आतून कडी नव्हती. म्हणजे सासूबाई बाहेरच गेल्या असणार. म्हणून मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दाराला बाहेरून कडी होती. मी खूप घाबरून गेले होते. तो वाडा आता मला भयानक वाटू लागला. मी पुन्हा उठून माझ्या बेडरूममध्ये गेले. भिंतीच्या पलीकडे कसला तरी आवाज येत होता. कोणीतरी बसून जमिनीवर पाय मोकळे सोडून पुढे मागे करत आपटत होता. त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती असावी. ती त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण तो काहीतरी वस्तू फेकत असल्याचा आवाज
येत होता. एकदा वाटले येथे बाजूच्या खोलीत कोणीतरी राहत असावे, पण कसे शक्य आहे? सासूबाई म्हणल्या होत्या की आमच्या घरापासून शेजारची घरे खूप लांब आहेत. मग येथे कोण राहत असेल? हे सर्व काय चालले आहे हे मला काहीच समजत नव्हते. त्यावेळी बऱ्यापैकी लोकांकडे मोबाईल नव्हते. लँडलाईन फोन असायचे, पण तो सुद्धा घरात कोठेही दिसत नव्हता. मी भीत पुन्हा हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा.